काय पाहिजे का? नाही, शंकरराजे येतीलच इतक्यात. कृष्णाताई, त्या शंकरराजेला विसरलोच आपण. आता तो बी येणार आणि त्याच टायमाला गौरी पण आली तर एकतर गौरीनं त्याच्यावर केस केली. महादेव, खासदार साहेब. हा, कधी? अहो या की, जिल्हा आपलाच समजा, बिंदास या. ठीक आहे. खासदार साहेब, आमचं एक काम होतं तुमच्याकडं. आमचे सुपुत्र शंकरराजे, त्यांच्यावर एका पोरीने एक गुन्हा दाखल केलाय. कमिशनर साहेबांना जरा फोन करून सांगता का? कडक कारवाई झाली पाहिजे त्या पोरीवर. आता तुम्ही सांगताय म्हणल्यावर होणारच की. हा हा, ठेव मग. आई, तुम्ही गौरी, तुम्ही इथं काय करताय? न्याय करायला आलोय आम्ही. न्याय करायला कायदा हाय आणि कायद्यानं त्यासाठी न्यायाधीशाची नेमणूक केलेली आहे. तुमच्यासारख्या असल्या लुटारू सावकाराची काय बी गरज नाही. गरज नसती तर बोलवलंच नसतं आमासनी. आणि बोलवलेलं नसताना दुसऱ्याच्या गोष्टीत नाक खुपसायला आम्ही म्हणजे तू नाहीये. फरक आहे आपल्या. फरक तर असणारच की. आम्ही कष्टानं कमवून खाणारी माणसं आहे आणि तुम्ही शिंदे सरकार, व्याज बट्ट्याचा बिझनेस असणाऱ्या मातोश्री. मातोश्रीचा अर्थ तरी माहिती का हो तुम्हाला? आई असा अर्थ आहे त्याचा. आई कशी असते बघायचं तुम्हाला? ही आहे आमची आई. स्वतःचा हजारदा अपमान सहन करून स्वतःच्या लेकीच्या सुखासाठी दिस रात काळजी करणारी आमची आई. गौरी गप्प बस आता. नाही आई, तू ह्यांना घाबरतीय? पैशाचा माज आणि स्वतःच्या घमेंडीसाठी स्वतःच्याच लेकीचा संसार मोडला या बाईनं. स्वतः रुबाबात चालावं म्हणून पोटच्या पोराला गुंड बनवलं. नुसत्या नावाच्या मातोश्री आहेत आई ह्या. कृष्णाताई, काय झालं? काय झालं? काय नाही. आमच्यामुळे तुमच्या कामाचा खोळंबा होतोय ना? नाही, असं काय बी नाही. तुम्ही काय चिंता करू नका.